राज्याची निवडणूक एकतर्फी झाली असली तरी अनेक मतदारसंघात काटाजोड लढती पाहायला मिळाल्यात। राज्यातल्या 58 मतदारसंघातल्या विजयी उमेदवारांच्या विरोधात लाखांपेक्षा अधिक मतं घेऊनही 58 जणांना गुलालापासून वंचित राहावं लागलंय। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, सुनील टिंगरे, संग्राम धोपटे, धीरज देशमुख, राम शिंदे अशा बड्या नेत्यांचा यात समावेश आहे। विशेष म्हणजे ज्यांना लाखो मतं मिळाली आहेत पण तरी विजय मिळाला नाही अशा उमेदवारांची संख्या पुणे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जास्त आहे आणि त्यातही शरद पवारांच्या 22 उमेदवारांचा समावेश आहे। राज्यातल्या लाखांपेक्षा अधिक मतं घेऊन पराभूत झालेल्या 58 उमेदवारांपैकी तब्बल 22 उमेदवार हे शरद पवार गटाचे आहेत। त्या पाठोपाठ 16 उमेदवार काँग्रेसचे आहेत। त्यात सलग आमदारकी मिळवलेले, आपल्या मतदारसंघात अनेक वर्ष जनतेचा सपोर्ट मिळवलेले अनुभवी उमेदवारही अधिक आहेत। सगळ्यात पहिले शरद पवार गटाचे 22 उमेदवार कोण चेक करूया। मुरबाड ठाण्यातले सुभाष पवार, खडकवासल्यातले सचिन दोडके, हडपसर प्रशांत जगताप, आंबेगाव देवदत्त निकम, शिरूर अशोक पवार, दौंड रमेशप्पा थोरात, चिंचवड राहुल कलाटे, कागल समरजित घाटगे, शिराळा मानसिंगराव नाईक, माण प्रभाकर घारगे, कोरेगाव शशिकांत शिंदे, फलटण दीपक चव्हाण, जामनेर दिलीप खोडपे, येवला माणिकराव शिंदे, पारनेर राणी लंके, कोपरगाव संदीप वर्षे, राहुरी प्राजक्त तनपुरे, गंगापूर सतीश चव्हाण, भोकरदन चंद्रकांत दानवे, परांडा राहुल मोटे, जिंतूर विजय भांबरे, केज पृथ्वीराज साठे। काँग्रेसचे 16 आमदार कोण आहेत जाणून घेऊया। कराड पृथ्वीराज चव्हाण, पुरंदर संजय जगताप, भोर संग्राम थोपटे, कोल्हापूर दक्षिण ऋतुराज पाटील, करवीर राहुल पाटील, पंढरपूर भगीरथ भालके, धुळे ग्रामीण कुणाल पाटील, संगमनेर बाळासाहेब थोरात, फुलंब्री विलास अवताडे, लातूर ग्रामीण धीरज देशमुख, दिग्रस माणिकराव ठाकरे, चिखली राहुल बोंद्रे, नागपूर दक्षिण गिरीश पांडव, कामठी सुरेश भोयर, चिमूर सतीश वरझुरकर, गडचिरोली मनोहर पोरेटी। आणि उद्धव ठाकरेंच्या गटाचे 7 उमेदवार असे आहेत ज्यांना लाखो मतं मिळाली पण तरी सुद्धा जिंकता आलं नाही। त्यातले राधानगरीतले आहेत केपी पाटील, शाहूवाडी सत्यजित पाटील, औरंगाबाद पश्चिम राजू शिंदे, सिल्लोड सुरेश बनकर, पैठण दत्ता गोरडे, गंगाखेड विशाल कदम, वाशिममधून डॉक्टर सिद्धार्थ देवळे। भाजपचे असे 4 उमेदवार आहेत ज्यांना लाखो मतं मिळाली पण तरी सुद्धा जिंकता आलं नाहीये। त्यात आहेत माळशिरसचे राम सातपुते, कर्जत जामखेडमधून राम शिंदे, लातूर शहरमधून अर्चना पाटील, यवतमाळमधून मदन येरावार, कडेगाव पलूसमधून संग्रामसिंग देशमुख। आणि अजित पवार गटाचे असे 2 उमेदवार आहेत ज्यांना लाखो मतं मिळूनही जिंकता आलं नाहीये। त्यात आहेत वडगाव शेरीचे सुनील टिंगरे आणि तासगावचे संजय काका पाटील। एकनाथ शिंदेंच्या गटातला एक उमेदवार असा आहे बार्शीतला राजेंद्र राऊत। आणि इतर पक्ष अपक्ष जर का पाहिले तर असे मिळून 7 उमेदवार आहेत ज्यांना लाखांच्या पार मतं मिळालेत पण तरी सुद्धा त्यांना विजय मिळवता आला नाहीये। त्यात आहेत मनसेचे ठाण्यातले संदीप पाचगे, बबियाचे नालासोपारातले क्षितिज ठाकूर, शेकापचे पनवेलमधले बाळाराम पाटील, अपक्ष माढ्यातले राजजितसिंग शिंदे, भासेपामधून मालेगावातले आसिफ रशीद, माकपचे कळवण इथले जेपी गावित आणि प्रहारचे चांदवडमधले गणेश निंबाळकर। तर असे एकूण 58 उमेदवार आहेत ज्यांनी तसं पाहायला गेलं तर कामगिरी तर चांगली केली, लाखो मतं त्यांना मिळालेत पण तरी सुद्धा त्यांच्या पदरात यश काही पडलं नाहीये। आता यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। असं का झालेलं असू शकतं याची कारणं तुम्हाला काय वाटतात खाली कमेंट बॉक्समध्ये तुमची ही मतं अवश्य नोंदवा। आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।